गुडघेदुखी किंवा सांधेदुखी ही एक अशी गोष्ट आहे की ती सुरू झाली की आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. डॉक्टर औषधं देतात, त्याने थोडा आरामही मिळतो आणि आपण परत आपल्या कामाला लागतो. पण कधी विचार केलाय की हा आराम फक्त तात्पुरताच का असतो? कारण सरळ आहे, ही औषधं आजाराच्या मुळावर कामच करत नाहीत. तर चला आज आपण हेच समजून घेऊया की औषधांवर अवलंबून न राहता फक्त आहारात काही सोपे बदल करून या त्रासातून कायमची सुटका कशी मिळवता येईल. बघा, या वेदनेमागे एक असं कठू सत्य लपलेलं आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. जोपर्यंत आपण वेदनाशामक गोळ्या घेतो आणि तात्पुरता आराम मिळवत राहतो, तोपर्यंत आपल्याला वाटतं की सगळं काही ठीक आहे. पण खरं तर पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? ही जी औषधं आहेत ना, ती फक्त आपल्या मेंदूला होणाऱ्या वेदनेची जाणीव थांबवतात. म्हणजे काय, तर आजार आतल्यात वाढतच राहतो आणि आपण फक्त त्याच्या लक्षणांना दाबून ठेवतो. हे अगदी समस्येवर पांघरूण घालण्यासारखं आहे, तिला मुळापासून उपटून काढण्यासारखं नाही. आता इथे दोन मार्ग अगदी स्पष्टपणे दिसतायत. एक मार्ग आहे तात्पुरत्या आरामाचा, जो फक्त वेदना दाबतो, पण पुढे जाऊन आपल्या किडनी आणि लिव्हरसाठी धोकादायक ठरू शकतो. आणि दुसरा मार्ग आहे समस्येच्या मुळावर हल्ला करण्याचा, जो आपल्या आहारातून शरीर आतून बरं करतो. आता आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे हे ठरवायला हवं. मग प्रश्न उरतो की या वेदनेचं खरं मूळ काय आहे? ऐकून आश्चर्य वाटेल, पण ह्याचं उत्तर बऱ्याचदा आपल्या जेवणाच्या ताटातच दडलेलं असतं. आपण नकळतपणे असे अनेक पदार्थ खात असतो जे आपल्या शरीरात सूज निर्माण करण्याचं काम करतात. चला बघूया नक्की काय आहे ते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपल्या प्रत्येक सांध्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड नावाचं एक द्रव असतं. सोप्या शब्दात हे आपल्या सांध्यांचं ग्रीस आहे. जेव्हा शरीरात सूज वाढते तेव्हा हे नैसर्गिक ग्रीस सुकू लागतं आणि मग काय, हाडांचं घर्षण वाढतं आणि असह्य वेदना सुरू होतात. आणि हे दुष्टचक्र कसं काम करतं ते बघा. सगळ्यात आधी आपण दाहक पदार्थ खातो. त्यामुळे शरीरात युरिक ॲसिड आणि सूज वाढते. मग याचा परिणाम म्हणून सांध्यांमधलं ग्रीस सुकतं आणि शेवटी घर्षणामुळे वेदना सुरू होतात. औषधं फक्त वरवर काम करतात, पण योग्य आहार हा कचरा मुळापासून साफ करू शकतो. तर मग या वेदनेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे काही पदार्थांना आपल्या आहारातून कायमचं काढून टाकणं. खरं तर हे पदार्थ आपल्या सांध्यांचे शत्रू आहेत. तर हे आहेत ते 5 पदार्थ जे आपल्या सांध्यांचे अक्षरशः सर्वात मोठे शत्रू आहेत. साखर आणि मैदा हे तर थेट सूज वाढवतात. बटाटा आणि वांग्यामध्ये एक सोलेनाइन नावाचा घटक असतो जो वेदना वाढवतो. अनेकांना हे माहीत नसतं. आणि चहा कॉफी, त्यातलं कॅफीन आपल्या शरीरातलं कॅल्शियम अक्षरशः शोषून घेतं. राहिलं रिफाईंड तेल आणि साबुदाणा, हे तर सांध्यांमधलं नैसर्गिक वंगणच संपवून टाकतात. त्यामुळे या पदार्थांना आपल्या ताटातून आजच्या आज बाहेरचा रस्ता दाखवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, काय टाळावं हे तर आपण पाहिलं, पण आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मग खायचं काय? चला आता अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे आपल्या सांध्यांसाठी अमृतासारखं काम करतात आणि त्यांना आतून मजबूत बनवतात. ही यादी खूप महत्त्वाची आहे. नीट बघा. शाकाहारी लोकांसाठी रताळे, बीटरूट आणि विशेषतः नाचणी हे कॅल्शियमसाठी एक वरदानच आहे. तर जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी पाया सूप किंवा बोन ब्रॉथ हे नैसर्गिक कोलॅजनचा खजिना आहे. हे सांध्यांमधलं ग्रीस पुन्हा तयार करण्यासाठी जगातलं सर्वोत्तम अन्न मानलं जातं. हे तर खरं आहे की 25ल्या तरुणाची आणि 65च्या व्यक्तीची शारीरिक गरज वेगळी असते. म्हणूनच हा जो आहार आहे तो आपल्या वयोगटानुसार कसा असावा, त्यात कोणते छोटे मोठे बदल करायला हवेत हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, 25 ते 40 या वयोगटात प्रतिबंधावर भर द्यायला हवा. 40 ते 60 या वयात वजन नियंत्रणात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण वाढलेलं प्रत्येक 10 किलो वजन आपल्या गुडघ्यांवर तब्बल 30 किलोचा भार टाकतं आणि 60नंतर आपली पचनशक्ती थोडी मंदावते. त्यामुळे हलका पण पौष्टिक आहार आणि तिळाच्या तेलाने केलेली मालिश खूप फायदेशीर ठरते. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. खरी शक्ती औषधांच्या गोळ्यांमध्ये नाहीये, ती आपल्या स्वयंपाकघरात आहे. आपला आहार हेच आपलं पहिलं आणि खरं औषध आहे. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सतत गोळ्यांवर अवलंबून राहिल्याने आपल्या किडनीवर जो ताण येतो त्याची किंमत खूप मोठी असू शकते. त्याऐवजी आपल्या जीवनशैलीत केलेला एक छोटासा बदल आपल्याला एका मोठ्या संकटातून वाचवू शकतो. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? यासाठी महिनोमहिने वाट बघायची गरज नाही.
आहारात योग्य बदल केल्यावर अवघ्या 7 दिवसात सकारात्मक फरक जाणवायला लागतो. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. आणि शेवटी प्रश्न हाच आहे की आपल्याला निवड कोणती करायची आहे. एक आयुष्य जे कायम औषधांच्या गोळ्यांवर अवलंबून राहील, की दुसरं आयुष्य जे आपल्या जीवनशैलीतील बदलांमुळे सक्षम आणि वेदनामुक्त होईल. हा निर्णय, ही निवड आता प्रत्येकाला स्वतःच करायची आहे.